जय जय रघुवीर समर्थ. आज आपण नवा दशक 19वा शिकवण नाम सुरुवात करत आहोत. आता वर्तनात परिवर्तन म्हणजे शिक्षण अशी शिक्षणाची व्याख्या करतात. पण एखादाच धर्मराज असतो, तो या व्याख्येशी समरस झालेला असतो. एकदा कौरव पांडवांना सत्यम वद हे वचन पाठ करण्यास सांगितले. 2च शब्द, सगळ्यांचे दुसऱ्याच दिवशी पाठ. पण धर्मराजाला ते पाठवायला 8 दिवस लागले. त्याने त्याचे कारण सांगितले की कालचा पूर्ण दिवस मी एकदाही खोटे बोललो नाही, म्हणजे ते मला पाठ झाले. शिकलेल्या गोष्टीप्रमाणे आचरण घडले तर ते शिकणे, नाही तर पालथ्या गड्यावर पाणीच. या दशकात समर्थ व्यवहारातील महत्त्वाचे विषय शिकविले आहेत. हस्ताक्षर कसे असावे इथपासून तर राजकारणापर्यंतच्या समाजाच्या उपयोगी पडणाऱ्या विषयांचा ह्यात समावेश आहे. प्रपंच व परमार्थ दोन्ही साधले पाहिजे. ईश्वराला प्रसन्न करताना हेही लक्षात ठेवावे की जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. आजकाल सुंदर शहर ही कल्पना वाढीस लागली आहे. त्या शहराबरोबर तेथे राहणारी माणसे मोठ्या संख्येने सद्गुणांनी सुशोभित झाली तर पृथ्वीचा स्वर्ग होईल. यासाठी योग्य संस्कार लहानपणापासून करणे व ते अंगवळणी पडून त्याचे महत्त्व स्वतःला पटून दुसऱ्याला पटवून देणे महत्त्वाचे आहे. रामराज्य एकटा राम चांगला असून होत नाही. जास्तीत जास्त लोक गुणवंत असावेत. त्याचप्रमाणे 100% हे होणार नाहीच, पण 80% झाले तरी खूप आहे. पाहूया या दशकात आपल्याला काय सुधारणा कराव्यात ते समजते का? आता या दशकाचा पहिला समास आहे लेखन क्रिया. हे शीर्षकच आपल्या काळात निरर्थक वाटते. स्मार्टफोन, लॅपटॉप, संगणक या सर्वांच्या युगात लिहिणे हा शब्द तरी माहीत आहे का? सर्वच व्यवहार ऑनलाईन आहेत. फायलीचा जास्तीत जास्त उपयोग संपतच आल्याच आहे. त्यामुळे समर्थाच्या काळाचा विचार अधिक झाला पाहिजे. त्यावेळेला मुद्रणकला नव्हती. प्रत्येक ग्रंथ हाताने लिहून काढत. ग्रंथ हे मित्र होते, ज्ञानाचे साधन होते. ज्ञानाने लिहून त्याच्या प्रती पण हातानेच काढाव्या लागत. अशा काळात लिहिणे स्वतःला व वाचणाऱ्याला सुलभ व्हावे म्हणून लिखाण उत्तम असणे जरुरी होते. आताही हाताने जो पेपर लिहावा लागतो त्याचे अक्षर सुद्धा सुंदर असेल, नीटनेटके असेल तर तपासणारा खुश होऊन जातो. म्हणून अक्षर सुधार कार्यक्रम, प्रकल्प राबविल्या जातात. शिवथरघडीत स्वतः समर्थ कल्याणस्वामींना दासबोध सांगतात व कल्याणस्वामी तो लिहितात. त्यांनी सुंदर हस्ताक्षराचा पाठ प्रथम कल्याणस्वामींना दिला. त्यांच्या काळातील सांगितलेले पण आजही योग्य असे लेखन आपण शिकूया. पहिला पाठ त्याचा हाच घ्यावा. दिसा माझी काही तरी ते लिहावे. रोज लिहिता लिहिता अक्षर सुधारते. आजही अयोध्येतील वाल्मिकी गृहात पूर्ण रामायण काळ्या शाईत भिंतीवर लिहिले आहे. ते पाहूनच सुंदर असे उद्गार आपोआप निघतात. ही कला आहे, त्यात आनंद मिळावा. श्रीराम. ब्राह्मणे बाळबोध अक्षर घटसून करावे सुंदर. जे देखताची चतुर समाधान पावती. श्रीराम. ब्राह्मणे शब्द पुष्कळांना खटकेल, पण चातुर्वर्ण्य व्यवस्थेत ज्ञान स्वतः संपादन करून ते शिकविण्याचे काम करणारे ब्राह्मण म्हणविल्या जात. क्षत्रिय, वैश्य, क्षुद्र यांना ते शिकवीत. मग त्यांनाच आधी लिहिता चांगल्या यावे लागे. राजे रजवाडे बहुधा स्वतः लिहित नसत. चांगले अक्षर असलेला त्यांना मुख्य लेखक सर्व पत्र व्यवहार करीत असे. शेवटी फक्त राजाची मोहर असे, शिक्का असे. ब्राह्मणांनी मुळाक्षरे वळणदार घोटून दाबून लिहून सुंदर करावी. त्या अक्षरांचे वळण पाहूनच चतुरांना आनंद व्हावा, असं पहिल्या ओळीत ते सांगतात आहे.
वाटोळे सरळे मोकळे, ओतले मसीचे काळे, कुळकुळीत ओळी चालिल्या ढाळे, मुक्त माळा जैसा श्रीराम. काळीभोर शाई करून अक्षर वाटोळे सरळ मोकळे लिहावे, विचिड मिचिड नको, काया कुळकुळीत ओळी एकसारख्या लिहाव्या, जणू काय मोत्याच्या माळाच. श्रीराम. अक्षर मात्र तितुके नीट, रेमस्त पैस काने नीट, आडव्या मात्रा त्याही नीट, आरकुली वेलांट्या. श्रीराम. प्रत्येक अक्षर नीट लिहावे, मधले अंतर एकसारखे असावे, काने, आडव्या मात्रा, वेलांट्या, आरकुली म्हणजे रफार, अनुस्वार इत्यादी सर्व काही नीट असावे. पहिले अक्षर जे काढिले ग्रंथ संपे तो पाहत गेले, एका टाक्याची लिहिले असे वाटे. श्रीराम. पहिल्या अक्षरापासून ग्रंथ संपेपर्यंत पाहत गेले तर असे वाटावे की एकाच टाकाने सर्व ग्रंथ लिहिला आहे. ओळी सोवळी लागेना, अक्षराचे काळेपण, टाकाचे ठोसरपण, तैसेची वळण वाकण सारखेची. श्रीराम. मग आता हे सारखं वाटण्यासारखे काय काय सारखं असावं, तर अक्षराचं वळण, त्याचा काळेपणा, त्याचं वाकण व टाकाची जाडी सर्व काही एकसारखे असावे. अक्षरे काळीभोर, टाक ठोसर ठसठशीत, वळण वाकण सर्व सारखे असावे. श्रीराम. ओळीस ओळ लागेना, अर्कुली मात्रा भेदीना, खालीले ओळीस स्पर्शेना अथवा लंबाक्षर. श्रीराम. ओळीला ओळ लागू नये हे लिहिण्याचे कारण त्या काळी कागदावर रूळ ठेवून ओळी आधी आखून घ्याव्या लागत. रफार व मात्रा एकमेकांच्या मार्गात येऊ नयेत. लांबट अक्षर नसावे. पान शिशाने रेखाटावे, त्यावरी नेमकेची लिहावे, दुरी जवळी न व्हावे, अंतर ओळीचे. श्रीराम. आधी पान शिशाने म्हणजे ते जे पेन्सिलीत असते त्याने व्यवस्थित आखून घ्यावे. ओळी एकमेकींना समांतर असाव्यात. ओळीवर व्यवस्थित लिहावे. कोठे शोधासी आडेना, चुकी पाहता सापडेना, गरज केली घडेना, लेखकापासून. श्रीराम. लेखकाने नीट लिहिले नाही तर काय लिहिले आहे ते कळत नाही. त्याचे लिहिलेले तो तरी वाचू शकेल का? वाचण्यासाठी लेखकाची गरज पडू नये. आम्हाला दुसऱ्या वर्गात दुसऱ्याने लिहिलेली पत्रे वाचायला देत. त्याने अक्षर ओळख चांगली होई, त्यावर गुण असत. लेखकाने लिहिताना कुचराई केली असे कोणी म्हणू नये, असे लिहावे. ज्याचे वय आहे नूतन त्याने लिहावे जपून, जनासी पडे मोहन ऐसे करावे. श्रीराम. लहानपणापासूनच अक्षर चांगले यावे ही काळजी घ्यावी. लहानांचे अक्षर असे असावे की ते लोकांना आवडावे. बहुबारीक तरुणपणी कामा नये म्हातारपणी, मध्यस्थ लिहिण्याची करणी केली पाहिजे. श्रीराम. अतिशय बारीक अक्षरात तरुणपणी लिहिण्याची सवय पडली की मग म्हातारपणी ते वाचता येत नाही. म्हणून मध्यम अक्षराची सवय असावी. भोवते स्थळ सोडून द्यावे, मध्येचे चमचमीत लिहावे, कागद झडताची झडावे, न लगेची अक्षर. श्रीराम. चारी बाजूंनी जागा सोडून कागदाच्या मध्यभागी छान ठळक लिहावे, कारण कागद झडला तरी अक्षर झडू नये.
ऐसा ग्रंथ जपोनी लिहावा, प्राणी मात्रास उपजे हेवा, ऐसा पुरुष तो पावा, म्हणती लोक श्रीराम. अशा तऱ्हेने ग्रंथ काळजीपूर्वक लिहावा, सगळ्यांना लिहिणाऱ्याचा हेवा वाटावा. हा इतके छान लिहिणारा आहे तरी कोण, त्याला एकदा डोळ्यांनी पाहावे असे लोकांना वाटले पाहिजे. श्रीराम. कायाभोवत कष्ट व्हावे, उत्कट कीर्ती उरवावी, जपोन नेमस्त खळावे, लिहिण्याची चटक लावून सोडावी. कायाभोवत कष्ट व्हावी, उत्कट कीर्ती उरवावी, चटक लावून सोडावी, काही एक श्रीराम. देह अनेक प्रकारे कष्ट घेऊन विजावे, मग आपल्या मागे आपली कीर्ती येते. कीर्ती मागे लागू नये, ती सहसा मिळत नाही. तिची इच्छा न धरता प्रत्येक वाट्याला आलेले काम उत्तमच करावे. लोकांना आपल्यातील सद्गुण लक्षात येतील व ते अंगी बांधण्याची इच्छा प्रबळ होईल. घट्ट कागद आणावे, जपोन नेमस्त खळावे, लिहिण्याचे सामे असावे, नाना परी श्रीराम. चांगले लिहिणे व्हावे, आपण काय व कशी सामग्री असावी हे पहा. घट्ट म्हणजे साफ, चिवट व जाड कागद आणून ते खळाने म्हणजे जपून तुरटीच्या पाण्याने व्यवस्थित घोटावे. लिहिण्याचे अनेक प्रकारचे सामान तयार असावे. आम्हाला शाई तयार करावी लागे. टाकांना नीट बसतील अशा व ज्याने अक्षर चांगले येते अशा 2-3 निभा ठेवाव्या लागत. शिवाय पेन्सिली, त्यांना टोक करण्यासाठी ब्लेड, टिप कागद, रबर सर्व डब्यात ठेवावे लागे. सूर्या कातड्या जागायित, खळी घोटाळे तागायित, नाना सुरंग मिश्रित, जाणून घ्यावे श्रीराम. समर्थाच्या काळी सूर्या, कातऱ्या, समास फळ्या, समास आखण्याची लाकडे, कागदाची खळ, तुळशीचे पाणी, घोटाळे म्हणजे कागद घोटण्याचा गोटा, तगाईत म्हणजे कागद चिवट करण्यास लागणारे जिन्नस वगैरे नानाविध रंगाचे असावेत. अनेक प्रकारचे रंग व त्यांची मिश्रणे सर्व नीट पाहून घ्यावी. नाना देशीचे बरू आणावे, घट्ट बारीक सरळे घ्यावे, नाना रंगाचे आणावे, नाना जिन्सी श्रीराम. अनेक ठिकाणचे बरू आणावेत, त्यातून घट्ट बारीक व सरळ लिहिण्यासाठी योग्य असतील ते घ्यावे. ते अनेक रंगाचे व अनेक प्रकारचे असावेत. नाना जिन्सी टाकतोडणी, नाना प्रकारे रेखाटणी, चित्र विचित्र करणे, शिसेलोळ्या श्रीराम. अनेक प्रकारची टाकतोडणी म्हणजे टोक करण्याची साधनं, अनेक प्रकारचे रेखाटणी म्हणजे रूळ, तऱ्हेतऱ्हेच्या शिसाच्या गोळ्या हे सर्व जवळ असावे. हिंगोळ संग्रही असावे, वाळले आळी ते पाहुणे घ्यावे, सोपे भिजवून वाळवावे, संग्रह मसीचे श्रीराम. हिंगू जवळ असावा, वाळलेले आळते पाहून घ्यावे, सोपे भिजवून वाळवावी आणि काजळाचे संग्रह ठेवावे. आणि शाईच्या अनेक रंगाच्या अनेक गोळ्या ठेवाव्या. तगटी इतिश्र्या कराव्या, बंदरी फळ्या घोटाव्या. हिंगुळ संग्रही असावे, वाळले आळते पाहून घ्यावे, सोपे भिजवून वाळवावे, संग्रह मसीचे श्रीराम. हिंगूळ जवळ असावा, वाळलेले आळते पाहून घ्यावेत, सोपे भिजवून वाळवावी आणि काजळाचे संग्रह ठेवावे. आणि याचे शाईच्या गोळ्या निरनिराळ्या रंगाच्या ठेवाव्या.
चगटी इतिश्र्या कराव्या, बंदरी फळ्या घोटाव्या, नाना चित्री चिताराव्या, उंच चित्रे श्रीराम. ग्रंथाच्या शेवटच्या पानावर इतिश्री मोठ्या अक्षरात लिहावे. बंधारातून आणलेल्या मलबारी सागवानी फळ्या चांगल्या घोटून म्हणजे रंधा मारून त्यावर अनेक चांगली छान चित्रे काढावीत. अनेक सुंदर चित्रांनी ग्रंथ सुशोभित करावा. नाना गोप नाना वासने, मेण कापडे सिंदूर वर्णे, पेट्या कुलपे जपणे, पुस्तका कारणे श्रीराम. गोफ म्हणजे चांगले कसे, म्हणजे चांगले घट्ट असे जाड गोफ विणलेले दोऱ्या. ग्रंथ गुंडाळण्याचे कपडे, शेंद्री रंगाची मेण कापडे, पेट्या कुलपे इत्यादी ग्रंथ ठेवण्यास आवश्यक असलेले सगळ्या वस्तू असाव्यात व ग्रंथ जपून ठेवावे. जय जय रघुवीर समर्थ. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे लेखन क्रिया निरूपण नाम समास प्रथम श्रीराम.